जय शिवराय मित्रांनो मनरेगाच्या अंतर्गत कुशलचं बिल कधी येणार? राज्यातील हजारो लाखो लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना पडलेले एक महत्त्वाचा असा प्रश्न. मोठ्या प्रमाणात शेतकरी या कुशलच्या बिलाच्या प्रतीक्षेत होते आणि अशाच या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो 25 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील मनरेगाच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं कुशल बिल अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी निधी वितरित करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून कुशलचं बिल साधनाची खरेदी या ज्या काही बाबी आहेत या बाबींचा निधी वितरित करण्यासाठी 1034 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. ऑक्टोबर 2025 मध्ये हा निधी मंजूर करण्यात आल्यानंतर सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप ही कुशलचं बिल वितरित करण्यात आलेलं नव्हतं. लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट होऊन सुद्धा पुढे या लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या वितरण प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या नव्हत्या आणि अशाच राज्यातील सर्व पात्र असलेल्या आणि या कुशलच्या बिलाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या 1034 कोटी 58 लाख 94 हजार रुपयाच्या निधीच्या वितरणाच्या समरूप 25% राज्य हिस्सा वितरण करायला मंजुरी दिलेली आहे. ज्याच्यामुळे आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 344 कोटी 86 लाख 31 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर यांना खर्च करण्यास आणि अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामुळे आता जवळजवळ मनरेगाच्या अंतर्गत कुशल आणि जे काही साधन सामुग्रीची खरेदी आहे या बाबीसाठी 1379 कोटीच्या आसपासची रक्कम ही पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. मित्रांनो अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट, कारण गेल्या अनेक दिवसापासून विहिरी असतील किंवा इतरही बऱ्याच साऱ्या बाबी ज्याच्या अंतर्गत कुशलचे बिल थकीत पडलेली होती ती बिल आता लाभार्थ्यांची क्लिअर होतील. हे जे काही अनुदान आहे हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून परत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे. धन्यवाद.